श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहे मिक्स डाळीपासून अप्पे। तर चला सुरुवात करूया। सर्वात आधी मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, ही पण स्वच्छ धुवायची आहे। त्यानंतर 1 वाटी मुगाची डाळ, ही पण स्वच्छ धुवायची आहे। आणि 1 वाटी चणा डाळ, ही पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही मी एकत्र भिजू घातलेले आहे। बघा, एक रात्रभर भिजू घातल्यानंतर यांची अशा प्रकारे तुम्हाला हे दिसून येते। आता मी या सगळ्यांची साल पण काढून घेणार आहे, कारण की माझ्याकडे मोगर नव्हता, सालवाली डाळ होती। मोगर वापरला तुम्हाला त्याची साल काढायची गरजच नसेल। तर हे बघा, आता याच्यानंतर मी हे पूर्ण स्वच्छ परत एक वेळा धुवून घेणार आहे आणि याला आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता बघा, मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यांना। आता मिक्सरमधून वाटून त्याचा आपल्याला बॅटर तयार करायचा आहे। अशा प्रकारे मी सगळं वाटून घेऊन त्याचा बॅटर तयार केलेला आहे। आता हे आपल्याला पूर्ण एक रात्रभर भिजू घालायचं आहे। तुम्ही जर सकाळी रात्री करणार असाल तर तुम्हाला दिवसभर हे आता असंच ठेवून द्यायचं आहे। बघा, आता हे माझं पूर्ण बॅटर तयार झालेलं आहे। आता मी चणा डाळीची चटणी बनवणार आहे, दही आणि चणा डाळची। तर ही 2-1 तास मी भिजू घातलेली आहे चणा डाळ आहे। आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं दही टाकणार आहे। आणि दही आंबटही असेल चालेल आणि गोड असेल तर फारच चांगलं। त्यानंतर याच्यामध्ये मी 4 मिरच्या टाकलेल्या आहेत, काही लसणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं आपण कोथिंबीर टाकलेली आहे। आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूया आणि नंतर मग थोडंसं जिरं आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे छान बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आता एवढं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये ते दही पूर्ण मिक्स होऊन जाईल। आपल्याला चमच्यानी वेगळं फेटायचं काम पडणार नाही, म्हणून मिक्सरमधूनच आपल्याला याच्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढी क्वांटिटी टाकायची असेल तुम्ही टाकू शकता। मला दही जास्त आवडते म्हणून मी दही जास्त प्रमाणात टाकलेलं आहे। बघा, अशा प्रकारे माझी हे चटणीचं बॅटर तयार झालेलं आहे। आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे। तर तडक्यासाठी आपण आधी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले की त्यात तळतळ होईपर्यंत मोहरी टाकायची आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडासा आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्त्याने कसा टेस्ट आणि स्मेल छान येते। त्यानंतर थोडंसं जिरं आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि थोडीशी हळद आपण याच्यामध्ये ॲड करूया। आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठही नंतरही ॲड केलं तरी चालेल। आणि त्या चटणीमध्ये आपल्याला थोडीशी साखरही नंतर आपल्याला ॲड करायची आहे। बघा, आता हा तडका मी याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हा मस्तपैकी बसलेला आहे तडका याच्यावर। आणि आता हे पूर्ण मिक्स करून घेत आहे। मिक्स केल्यानंतर तुम्हाला एवढं जे ऑइल दिसत आहे हे काहीच ऑइल दिसणार नाही, कारण की याच्यामध्ये ते पूर्ण मिक्स होऊन जाईल। तर बघा, अशा प्रकारे मी हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मिक्स झाल्यानंतर कशी दिसते चटणी ते दाखवणार आहे। तर बघा, मिक्स झाल्यानंतर आपल्या चटणीचं स्वरूप काही अशा प्रकारे असेल। आता याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर वगैरे घालून छान, तुम्हाला जर गोड करायची असेल चटणी तर गोड करू शकता। त्यानंतर बघा, हे मी आता भिजू घातलेलं जे होतं, आपण जे ठेवलं होतं पूर्ण दिवसभर, ते आता अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे, छान फुगून आलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे। त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर मिरची आणि याची लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं दहीसुद्धा घालायचं आहे, कारण की दह्याने फ्लेवरही छान येतो आणि छान मऊसूद होतात आपले अप्पे। त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं आता हेच पूर्ण आपल्याला साहित्य मिक्स करायचं आहे। मीठ घातलेलं आहे मी। मीठ आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकायची काही आवश्यकता नाही आहे, कारण की हे तसेच फुगून येतील, कारण की आपलं बॅटर फुगलेलं आहे। याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड टाकलेली आहे मी। भाजलेलं जिरं जे असते मी ही घरी तयार केलेली आहे, रेडीमेड नाही आहे। जिरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं छान बारीक पावडर तयार केलेली आहे। तर आता हे सगळं मिक्स आपण करून घेऊया। बघा, अशा प्रकारे मी आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला अप्पे पात्राला आपण छान ग्रीसिंग करून घेऊया, तेलानी किंवा तुपानी। तेलानी केली तरी आणि तुपानी केली तरी चालेल। तर मी ते तेलानी ग्रेसिंग करून घेत आहे, म्हणजे आपले अप्पे छान त्याच्यामध्ये होतील। आता बघा, अशा प्रकारे मी पूर्ण भांड्यामध्ये अप्प्याचं जे बॅटर आहे ते थोडं थोडं करून
टाकत आहे. आता हे संपूर्ण आपलं टाकणं झाल्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. गॅस चालू करून आणि याच्यावर थोडंसं झाकण आपण ठेवणार आहे. लगेच अप्पे आपले 5 मिनिटाच्या आतमध्ये आपले अप्पे तयार होऊन जातात. तर बघा अशा प्रकारे आता एक साईड झालेली आहे. मी आता याला पलटत आहे म्हणजे आपली दुसरी साईड पण छान तयार होऊन जाईल, फ्राय होऊन जाईल. तर अशा प्रकारे मी हे अप्पे पलटून घेतलेले आहे आणि बघा झाले आपले अप्पे तयार. खायला अतिशय पौष्टिकही आहेत, ऑइलही कमी म्हणजे त्यामध्ये ऑइलही नसतं, त्या कारणाने म्हणजे सगळ्याच बाबतीत पौष्टिकही आहे. आणि बघा छान डाळी पण तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. श्री स्वामी